शाळेत रमलेली ही मुलं, ज्या वयात खूप काही घडवण्याची इच्छा आणि शक्ती ज्यांच्या मनबुद्धीमध्ये असते, अशा वयातली ही मुलं सर्वसामान्य व्यक्तींसारखंच त्यांचं आयुष्य असतं. ज्यांना पुढे जाण्याचा आणि ध्येय गाठण्याचा ध्यास असतो. कालांतरानं नोकरी व्यवसायात ते भरारी घेतात आणि स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करतात. स्वतंत्र जीवन जगणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण काही जण मात्र त्याला अपवाद असतात. एका स्वांत सुखाई आयुष्यात हरवलेली बालकेही आपलीच असतात. ही मुलं अशी का आहेत, अशी वेगळी का दिसतात? त्यांच्या चालना बोलण्याच्या पद्धती इतर सर्वसामान्य मुलांसारख्या का नाहीत? या मुलांना बघितल्यावर असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. कधी त्याची उत्तरं मिळतात तर कधी नाही. ही विशेष मुलं आहेत. मोत्यांच्या सहवासात राहणारे ते राजहंस आहेत. मतिमंदत्व किंवा स्वमग्नता असलेली मुलं म्हणजे आजच्या समाजातील सर्वात उपेक्षित घटक. काळजाला भिडणारी ही एक ज्वलंत समस्या आहे. जन्मापासूनच काहीतरी वेगळी कमतरता घेऊन आलेलं हे मूल आईवडिलांसाठी मोठं आव्हान असतं. या मुलांचं संगोपन, त्यांचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. हे सगळं माझ्याच वाट्याला का आलं? या सगळ्या समाजात आपण एकटे तर नाहीत ना, अशी ही भावना त्यांच्या मनात निर्माण होते. ऑटिझमची पहिली माहिती लिओ कॅनर यांनी 1943 मध्ये आणि हॅन्स आस्पर्गर यांनी 1944 मध्ये दिली. ऑटोस या शब्दाचा अर्थ स्वमग्न असणे असा आहे. यामध्ये प्रामुख्यानं 3 क्षेत्रात अक्षमता जाणवतात: सामाजिक विकास, भाषा आणि संवहन, विचार आणि वर्तमानात लवचिकता. ऑटिझममध्ये मूळ अभाव हा सामाजिक आंतरक्रियेमधला असतो. ऑटिझम हे जन्मतःच बालकांमध्ये असतं. बरेचदा मूल जन्माला आल्यानंतर ते तुमच्या नजरेला नजर देत नाही, थोडंसं उशिरा बोलायला सुरुवात करतं आणि मग अस्थिरता, चंचलता ह्या सगळ्यामुळे त्याचं समायोजन हे सर्वसामान्य मुलांच्या शाळेत होत नाही. परिणामी पालकांचा असा समज होतो की मतिमंदत्व म्हणजेच ऑटिझम आणि त्याला इंग्रजीमध्ये ह्या सगळ्या समस्यांवरती एक शब्द येतो, म्हणजे परवेझिव्ह डिसऑर्डर. खरं म्हणजे 4 मुलांच्या मागे 1 मुलगी असं एकूण ऑटिझमचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. खरं तर या समस्येवर अनेक संस्था आणि व्यक्ती काम करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे श्रीमती अंबिका टाकळकर. 2002 पूर्वी त्यांचं आयुष्य 4 चौघींप्रमाणेच होतं. नव्या संसारात आणि स्वतःच्या IT मधील नोकरीत त्या रमल्या होत्या. पण 2002 मध्ये लहानग्या श्रीहरीचं आगमन झालं आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. श्रीहरी शरीरानं वाढत होता, पण त्याचे डोळे प्रतिसाद देत नव्हते. तो बोलू शकत नव्हता. त्याच्या वयाच्या 9व्या महिन्यातच तो स्वमग्न असल्याचं लक्षात आलं. या परिस्थितीनं खचून न जाता मोठ्या जिद्दीनं अंबिका टाकळकर यांनी स्वमग्न मुलांविषयीचा झपाटल्यासारखा अभ्यास सुरू केला. 2006 साली हैदराबादवरून B.Ed केलं ह्याच्यामध्ये स्पेशल एज्युकेशनमध्ये. आणि मला जेव्हा कळालं की ऑटिझम आहे माझ्या मुलाला, तर त्याला काय काय करता येईल, त्याच्यासाठी काय काय करता येईल, असं ह्या दृष्टिकोनातून मी बऱ्याच वर्कशॉप्स अटेंड केले होते, काही कोर्सेस केले होते बेंगलोर येथले, दिल्ली आणि चेन्नई ह्या ठिकाणी जाऊन. आणि मग लक्षात आलं की अरे, ह्याला जर आपण खूप भावनिक न अडकता जर आपण टेक्निकली जर आपल्या मुलाला आपण शिकवलं तर तो चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. श्रीहरीच्या संगोपनाबरोबरच स्वतःचं शिक्षण सुरू ठेवत त्यांनी स्वमग्न मुलांसाठी मराठवाड्यातील पहिलं केंद्र सुरू केलं. 2011 मध्ये औरंगाबादेत आरंभ ऑटिझम सेंटरची स्थापना झाली.
मुलांपासून सुरुवात झाली. श्रीहरी आणि किरण जोशी जी मुलं आता आपल्याकडे आहेत दोघं जण, तर त्यांच्यावरती आम्ही काम करत गेलो आणि मग मुलं जोडल्या गेली, पालक जोडल्या गेली आणि काही जणांना ट्रेनिंग दिलं आपण आणि मग त्याच्यातून आपण टीचर्स निर्माण केले. काही थेरपिस्ट आपल्याकडे बाहेर पुण्यावरून वगैरे यायची. लहान मुलं आणि प्रौढ स्वमग्न असलेल्या तसेच विशेष सहाय्यता लागणाऱ्या व्यक्तींना आपलं आयुष्य स्वतंत्र स्वयंपूर्णपणे जगता यावं यासाठी अविरत प्रयत्न आरंभच्या माध्यमातून केले जातात. विविध उपचार पद्धतींचा उपयोग केला जातो. वय वर्ष 3 ते 18 या वयोगटातील मुलांची स्वयंपूर्णता वाढीस लागावी हे आरंभ संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे. या वयोगटातील प्रत्येक मुलाच्या मानसिक विकासाच्या पायरीनुरूप उपचार, सेवा आणि संगोपन करण्यासाठी इथले कर्मचारी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात. विशेष म्हणजे आरंभचे काही पालक सुद्धा या कार्यासाठी त्यांना मदत करतात. त्याचे पप्पा 2006 मध्ये एक्सपायर झाले. त्यानंतर त्याला फिट्स येणं चालू झालं. त्यानंतर वर्षावैद्य मॅडमकडे दाखवलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ऑटिझम आहे. त्यानंतर मग अंबिका मॅडमशी माझी मैत्री झाली. त्यानंतर शाळेत इथे टाकलं मी त्यांच्याकडे आणि शाळेचा पहिला विद्यार्थी तोच आहे. सुरुवातीला शी सू हे सगळं काहीच कळत नव्हतं त्याला. हे स्वतःहून मॅडमने तिच्याकडनं करून घेतले, अंबिका मॅडमने. आणि आता तो स्वतः टॉयलेट वगैरे सगळं स्वतः जाऊन करतो आणि स्पीच वगैरे सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्यात. म्हणजे घराबाहेर तो कधीच पडला नव्हता आणि म्हणजे अगदी घरातच असायचा. खूप हायपर होता. त्यामुळे आता शाळेत येणं जाणं या सगळ्या गोष्टी आता तो स्वतःहून करतो. जे आवड निर्माण झाली की तो आता शाळेत जायचं आहे आपल्याला. म्हणजे खूप प्रगती झाली. माझ्यासाठी फक्त तो सेल्फ झाला हेच खूप मोठं आहे. फक्त औरंगाबादेतच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात स्वमग्नतेविषयी जनजागृतीचं काम आरंभ या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. नॉर्मल मुलांच्या शाळेसाठी किंवा सेंटरसाठी जागा अवेलेबल होते. लोक भाड्याने जागा देतात. पण हेच जर स्पेशल मुलांसाठी शाळा करायची आहे किंवा त्यांना थेरपी सेंटर करायची आहे तर आम्हाला भाड्याने जागा कोणी देत नव्हतं. मला वाटतं शाळा सुरू करायचं ठरवलं आम्ही आणि त्यानंतर आम्ही 6 महिने फिरत होतो आणि आम्हाला मग तिथे त्याच्यानंतर कुठेतरी जाऊन जागा मिळाली. आणि जागा मिळाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं होतं की आजूबाजूची लोक, थोडा जरी आवाज झाला, थोडा जरी रडण्याचा आवाज झाला तरी लोक लगेच कंप्लेन करायला यायची. आणि मग हा लोकांपर्यंत अवेअरनेस निर्माण करणं मला वाटतं हे एक मोठं आव्हान होतं ह्या आरंभ सुरू करताना. कौशल्य शिक्षणातून व्यक्तिमत्व विकासासाठी आरंभ संस्थेनं आर्ट झोनची निर्मिती केली आहे. विशेष मुलांच्या सुप्त गुणांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी 10 वर्षांवरील मुलांकडून कलात्मक वस्तू तयार केल्या जातात. या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीतून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. आरंभ संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट जर्मनीवरूनही मागणी मिळते आहे. 2 मुलांपासून सुरुवात केली पण तो प्रवास मला असं वाटतं की आता एक 70 मुलांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि अजूनही तो चालूच राहणार आहे. त्यानंतर काही मुलं खूप उत्तम रीतीने गातायत, चित्र छान काढतात. त्याच्यानंतर त्यांना कॅलेंडर्स पाठ असतात, मॅथमॅटिक्स छान करतात. 2 मुलांनी पेसचं प्रशिक्षण कंप्लीट करून आता ते बाहेर सर्व्हिस करतायत. आम्ही आमच्याकडे काही व्होकेशनल ट्रेनिंगच्या अंतर्गत मशीन्स आपल्याकडे आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पेपर बॅग मशीन आणि पेपर प्लेट मशीन अशा 2 मशीन्स आहेत. त्याच्यामध्ये तिथे 5 मुलं आता काम करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं या मुलांना आपण पेमेंट देणार आहोत. मातृत्व
हे केवळ स्वतःच्या पाल्यापुरतं मर्यादित न ठेवता प्रत्येक स्वमग्न मुलाची आज त्या आई बनल्या आहेत. स्त्रीवादी कविता लिहिणाऱ्या अश्विनी धोंगडे यांच्या संवेदनशील मनाला निराळ्या विशेष मुलांबद्दलही ममत्व आहे. त्याच मायेतून एका नितांत सुंदर कवितेत त्या लिहितात, कोणत्याही झाडाचं कोणतंही फूल सुंदर असतं, कोणत्याही आईचं कसलंही मूल सुंदर असतं. फुलाचा रंग कसा, फुलाचा गंध कसा असं नसतं विचारायचं, फुलाचं फुलपण असतं जपायचं. फूल जन्माला येणं हेच एक कौतुक असतं. कोणत्याही झाडाचं कोणतंही फूल सुंदर असतं. काही आयुष्य आपल्या अस्तित्वातूनच मुळी अनेकांना प्रेरणा देऊन जातात. 21व्या शतकात घड्याळाच्या काट्यामागे धावता धावता स्वतःच्या आयुष्याचा ठाव नसणाऱ्या वेळी इतर जीवांच्या फुलण्यासाठी झगडणारं कुणी प्रकाश शोधात आलं की समाज मनाच्या आरशात पुन्हा एकदा आपलं प्रतिबिंब न्याहाळावंसं वाटतं. संध्या देवरुखकर हे नाव त्यांच्यापैकीच एक. सर्जनाच्या वाटेवर चालणारी एक धगधगती झंझावत, जिच्या उजेडात कित्येक जीव आपापली वाट चालत आहेत. संध्या देवरुखकर यांनी त्यांच्या गुरुवर्या सिंधुताई जोशी यांच्या कामयानी या संस्थेतील प्रशिक्षणातून समृद्ध करणाऱ्या असंख्य अनुभवांना गाठीशी घेऊन एक शाळा काढायचा निर्णय घेतला. नव्या शहरात, नव्या क्षेत्रात फक्त त्या मुलांची प्रामाणिक गरज आहे म्हणून कित्येक अडचणींचा सामना करीत सुरू झालेली यशस्वी शाळा म्हणजे दिलासा. सामाजिक कार्यकर्ते निळूभाऊ लिमये यांच्या प्रेरणेतून ही शाळा अस्तित्वात आली. असं पहा की लोक BEd होतात, MAd होतात, वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतात, कोणी लायब्ररियन होतात, पण ह्या पद्धतीचं एज्युकेशन घेऊन, ह्या पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन शिक्षिका होणारा हा एक वेगळाच गट आहे. आणखीन त्याच्यामध्ये पालकांचा समावेश हा जास्त असतो. सुदैवाने मी पालक नव्हते, पण तरीही या मुलांच्या बद्दलचा कळवळा माझ्या मनात अगदी लहानपणापासून होता आणि म्हणून ह्या पद्धतीचं प्रशिक्षण घेण्याचं मी ठरवलं होतं. हे प्रशिक्षण घेत असताना त्याच्यामागे सायकॉलॉजीचा तुमचा अभ्यास असणं, मानसशास्त्राची तुमची मनोभूमिका असणं हे गरजेचं असतं. प्रशिक्षणामध्ये याचा समावेश केलेला आहे. मी तर नक्की असं म्हणेन की प्रत्येक पालकांनी ह्या प्रशिक्षण घेणं अतिशय जरुरीचं आहे. भले तुम्ही शिक्षक व्हा किंवा नका हो, पण घरामध्ये मुलाला वाढवताना आपल्या बुद्धीने अपंग असणाऱ्या मुलाचं पालनपोषण करताना हे प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते ज्या पालकांनी घेतलेलं असतं त्या मुलांच्या प्रगतीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. संध्या देवरुखकर यांचा नृत्य थेरपी हा अनोखा शिक्षण संस्कार यशस्वी ठरतो आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते संध्याताईंना मिळालेला आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा खऱ्या अर्थाने अगदी सार्थ ठरतो आहे. मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवनवीन उपक्रम राबवणं आणि सर्वप्रथम पालकांचाही विश्वास संपादन करणं मुळीच सोपं नव्हतं. आज त्यांचं यश आपल्याला स्पष्ट दिसत आहे. मला जरूर असं वाटतं की नव्या नव्या तरुणांनी, नव्या नव्या लोकांनी ह्याच्यामध्ये यावं, या क्षेत्रामध्ये काम करावं. अर्थातच तरुणांना वेगवेगळा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यांना आकर्षक असं वाटेल, आकर्षण वाटेल अशा पद्धतीचं काम इथे नाही, पण सहृदयता असणाऱ्या तरुणांना इथे जरूर जरूर स्वागत आहे आणि तुमची आम्हाला गरज आहे, मदतीची अपेक्षा आहे. धन्यवाद.
सापडेना वाट जाला होतयांचा सोबती, हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सारथी, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे.